प्रिय बालमित्रांनो, मला आज तुम्हाला माझ्या पाचारणाची गोष्ट सांगावीशी वाटते. ऐकायला तयार आहेत का आपण? से येस व्हेरी लाऊडली. कम ऑन. स्टिल हायर. व्हेरी गुड. दॅट्स ग्रेट. ओके, तर मुलांनो, सगळ्यांचं लक्ष आहे? ओके मुलांनो, मी मूळची सांडोरची. माझे आई वडील, मी आणि माझे 2 भाऊ असे आमचे कुटुंब. माझ्या कुटुंबात मी सर्वात मोठी. सुमारे 20 वर्षा अगोदर मला वाटले की येशू मला सर्व काही सोडून, सर्वस्वाचा त्याग करून त्याला अनुसरण्यासाठी बोलावत आहे. परंतु माझ्या बालमित्रांनो, त्यावेळी मी अत्यंत महत्त्वाकांक्षी, करिअर ओरिएंटेड, इंडिपेंडंट आणि स्वावलंबी अशी मुलगी होती. माझ्या गावात आणि माझ्या पॅरिशमध्ये मी सर्वात फॅशनेबल मुलगी होती. दर आठवड्याला, होय अतिशयोक्ती नाही, दर आठवड्याला मी शॉपिंगला जायचे. आणि काय बरं शॉपिंग करायचे? महागडे ब्रँडेड वॉचेस, महागडे ड्रेसेस, महागडे शूज आणि परफ्यूम्स ह्याचा मला खूप शौक होता. आणि चांगल्या चांगल्या हॉटेल्समध्ये आणि रेस्टॉरंट्समध्ये जाऊन खायला मला आवडायचं बरं का. सांडोर पॅरिश आणि वसई स्तरावर फॅशन शोमध्ये मी भाग घेत असे आणि मिडनाईट पार्टीज, नाईट क्लब्स, डिस्को ह्यामध्ये देखील भाग घेत असे. हे माझे छंद होते. अनेक वेळा मी फॅशन शो आणि डान्स कॉम्पिटिशन्समध्ये प्राइजेस मिळवलेली. माझी स्टाईल आणि माझे फॅशन आणि तसेच माझा डान्स अनेक तरुण आणि तरुणींना आकर्षित करून घेत असे. म्हणजे मी मुळात अगदी वर्ल्डली होती. धार्मिक जीवनाकडे माझी बिलकुल रुची नव्हती. चर्चला लेट जाणं, प्रार्थनेमध्ये सहभागी न होणं,
रोजरी न करणं अशी माझी जीवनशैली होती. दुसऱ्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मी अगदी संडे ख्रिश्चन होती. माझ्यासाठी बऱ्याच वेळा येशू असूनही नसल्यासारखा वाटायचा. परंतु मुलांनो, माझी मम्मी आणि डॅडी खूप धार्मिक वृत्तीचे होते. निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क या विद्यालयातून मी MSWची पदवी पूर्ण केल्यानंतर सामाजिक क्षेत्रात मी 6 वर्ष काम केलं. माझ्याकडे चांगली नोकरी होती, माझ्याकडे चांगला पैसा होता, माझ्याकडे चांगले शिक्षण होते. मला कशाचीही उणीव नव्हती. होय, मी माझ्या लाईफमध्ये अगदी सेटल्ड होती. परंतु मला अजूनही पुढे करिअर करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जायचे होते. आणि हा विचार मी माझ्या आईवडिलांकडे प्रकट केला आणि त्यांनी मला संमती दिली. आणि तशा प्रकारे मी ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी सगळे डॉक्युमेंट्स जमा केले आणि पहिली असेसमेंट फीज भरणार तेव्हा त्यावेळी मुलांनो, एक कोणती तरी शक्ती, एक अद्भुत शक्ती मला मागे खेचत आहे असं वाटू लागलं. आणि माझ्या मनी विचार आला की डॉक्युमेंट्स कलेक्ट करण्यासाठी मी एवढी तडजोड केली, मी एवढा प्रयत्न केले आणि आता सगळं काही माझ्या हातात असताना मला असं अचानक का वाटतंय की मी ऑस्ट्रेलियाला जाऊ नये. आणि मुलींनो, त्याचवेळी मला असं प्रकर्षाने जाणवलं की येशू ख्रिस्त मला त्याच्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी बोलावत आहे. मला पाचारण्याची हाक ऐकू आली आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. मी वेडावून गेले, कारण मी एक नन बनणार ह्याच्यावर माझा विश्वासच नव्हता. कारण व्रतस्थ जीवन आणि ज्या सिस्टर्स आणि फादर्स आहेत त्यांचं जे चारित्र्य आहे, त्यांचं जे वर्तन आहे, ते वर्तन माझ्या वर्तनांशी कुठेही त्याचा ताळमेळ लागत नव्हता. आणि म्हणून देव माझ्याशी खेळत आहे असं मला वाटू लागलं. आणि ह्या विचारांपासून दूर जाण्याचा मी अतितुटीने प्रयत्न केला. पण त्याच्यानंतर ही हाक इतकी प्रखरतेने माझ्या जीवनात ऐकू आली की मला माझं पूर्ण जीवन हळूहळू चेंज होऊ लागलं. माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. तदनंतर मी EWTN चॅनल पाहू लागली, मिरॅकल नेट चॅनल पाहू लागली आणि विविध कॉन्व्हेंट्सची मी इंटरनेटवर जाऊन रिसर्च केला. कोणकोणती कॉन्व्हेंट्स आहेत आणि त्यांचे गोल्स काय आहेत, त्यांची मिशन काय आहे ह्याच्याविषयी मी स्टडी केली. त्याच्यानंतर एक ऑनलाईन टेस्ट, वोकेशनची एक ऑनलाईन टेस्ट असते, ती टेस्ट पण मी त्या टेस्टमध्ये अतिशय चांगल्या क्रमांकाने मी उत्तीर्ण झाली. आणि ह्याचे मला आश्चर्य वाटले की एखादी व्यक्ती जी इतकी फॅशनमध्ये डुबलेली होती, जी लाईक कन्झ्युमरिझम आणि ह्या भौतिक वादामध्ये इतकी गुरफटलेली होती, त्या व्यक्तीला परमेश्वर कसा बोलावू शकणार ह्याच्यावर माझा विश्वासच नव्हता. परंतु हळूहळू या गोष्टीचा मला उलगडा होऊ लागला. शेवटी 2004मध्ये द डॉटर्स ऑफ द हार्ट ऑफ मेरी ह्या आमच्या कॉंग्रिगेशनमधल्या त्या काळच्या प्रोविन्शियल सिस्टर पॅट्सी खान यांच्या अंडर मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक 3 दिवसाची रिट्रीट केली. आणि त्यानंतर मला असं प्रकर्षाने वाटलं की नाही, मला खरोखरच देव त्याच्या सेवेसाठी बोलावत आहे. मुलींनो, 2005मध्ये मी माझी नोकरी सोडली आणि मदर तेरेसाच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी ह्या त्यांच्या संस्थेमध्ये, ही संस्था बॉम्बे सेंट्रलला त्याची एक शाखा आहे, तेथे मी व्हॉलेंटरी वर्क करू लागली. आणि मम्मीला वाटायचं की मी घरातून कामासाठी, नोकरीसाठी बाहेर जात आहे. पण मी मम्मीला आणि डॅडीला कधी समजवून दिलं नाही. मी जायची मदर तेरेसाच्या खात्यामध्ये त्यांच्या रुग्णांची सेवा करायची, घरातून डबा घेऊन जायची, परंतु तो डबा मी रस्त्यावरील भिकाऱ्याला द्यायची. आणि संध्याकाळी काम जेव्हा सुटते त्यावेळेला मी घरी परत यायची. आणि अशा प्रकारे मी तब्बल 2.5 महिने मदर तेरेसाच्या खात्यामध्ये त्यांची आजारांची शुश्रूषा केली. आणि माझी जी हाक होती ती अजून मला खूप स्ट्रॉंगली फील झालं. आणि त्या हाकेला दिली मी 10 सप्टेंबर 2005मध्ये.
मुलांनो आणि मुलींनो, हा दिवस माझ्या आयुष्यामधला सगळ्यात अविस्मरणीय क्षण होता. ज्यावेळी मी माझ्या आईवडिलांना माझ्या वोकेशनविषयी सांगितलं, त्यांचा विश्वास बसलाच नाही. आणि ज्यावेळी मी माझ्या आईवडिलांना माझा हा जॉईन होण्याचा विचार प्रकट केला, त्या दिवसापासून तर माझं फर्स्ट वाउज होईपर्यंत 5 वर्ष माझे आईवडील माझ्याशी बोलले नाही. जेव्हा जेव्हा मी कॉन्व्हेंटमधून घरी जायचे तेव्हा तेव्हा मला जेवण नसायचे. तेव्हा तेव्हा माझे कम्युनिकेशन, माझे फोन कॉल्स बंद असायचे. मला दुसऱ्यांशी संवाद करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. घरी जेव्हा जेव्हा मी व्हिजिट करायचे, माझे लाईफ अगदी प्रिझनरसारखे असायचे. म्हणजे एखाद्या तुरुंगातील लाईक इनमेटसारखे असायचे. तुरुंगवासी पुरुषासारखे किंवा महिलेसारखे माझे लाईफ असायचे. परंतु तरी मी माझा ध्यास सोडला नाही, तरी मी डगमगली नाही. मी तेथून पुढे माझं नोविशिएटचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर मी एक मानव अधिकारी मतलब ह्युमन राईट्स लॉयर आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट ह्या क्षेत्रामध्ये एक सिस्टर म्हणून कार्यरत आहे. दिल्लीमध्ये मी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आणि दिल्लीचं उच्च न्यायालय आणि त्याच्याचबरोबर अनेक जी स्मॉल कॉजेस न्यायालय आहेत, तेथे मी एक लॉयर म्हणून काम केलं. आणि आज पण मी एक लॉयर म्हणून वेगवेगळ्या कंपनीजमध्ये त्यांना कन्सल्टन्सी देत आहे. आज मी सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ विमेन ॲट वर्क प्लेस हा कायदा प्रत्येक कंपनी तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये इम्प्लिमेंट होण्यासाठी मी त्यांना मदत करत आहे. तर स्त्रियांचे जे काही प्रश्न आहेत, विमेन एम्पॉवरमेंटसाठी आज मी माझ्या कॉंग्रिगेशनमधून काम करत आहे, कार्यरत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय स्तरावर, स्टेट लेवलवर तसेच नॅशनल लेवलवर मी विमेन एम्पॉवरमेंट, ह्युमन राईट्स, लीडरशिप, टीम बिल्डिंग, सेल्फ एस्टीम आणि अशा विविध जेंडर राईट्स अशा विविध विषयावर व्याख्यानं देते. आणि त्याच्यातून ह्युमन राईट्स कसे प्रिझर्व केले पाहिजेत त्याच्याविषयी मी लोकांना जागरूकता निर्माण करते, एम्पॉवर करते. तर आपल्यापैकी बरेच जणांना वाटत असेल की आजकाल फादर होणं, सिस्टर होणं एकदम दुर्मिळ झालेलं आहे आणि मी खूप फॅशनेबल आहे, त्याच्यामुळे मला किंवा मी आईवडिलांचा एकटा मुलगा आहे, एकटी मुलगी आहे, त्यामुळे मला पाचारण होणं कधी शक्यच नाही असा विचार मनात येईल. परंतु परमेश्वराची हाक जर माझ्यासारख्या व्यक्तीला ऐकू आली आणि आली माझ्या जीवनात आणि त्याला मी ओ दिलं, तर आपल्यापैकी बसलेला इकडे प्रत्येक मुलगा आणि मुलगी जर परमेश्वराच्या पाचरणासाठी अटेंटिव्ह असेल तर ही हाक आपल्यापैकी प्रत्येकाला नक्कीच ऐकू येईल. आणि आपण आपापल्या परीने सिस्टर होऊ द्या किंवा फादर असू द्या, वेगवेगळ्या क्षेत्रात आपण समाजकार्य करू शकतो. आपण टीचर्स होऊ शकतो, प्रिन्सिपल्स होऊ शकतो, वकील होऊ शकतो, लॉयर्स होऊ शकतो. तर सिस्टर होणं किंवा फादर होणं म्हणजे आपली भूमिका फक्त मर्यादित होत नाही, तर अजूनही आपली जी मर्यादा आहे, कार्याचा जो स्कोप आहे तो अजून वाढतो. आणि म्हणूनच आज या जगामध्ये लोकांना गरज आहे, आपल्यासारख्या लोकांची मदतीची गरज आहे. आणि म्हणून ही मदत करण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे, धजावलं पाहिजे, परमेश्वराच्या हाकेला ओ द्यायला शिकलं पाहिजे. शेवटी मला असं म्हणावं लागेल की आनंद ह्या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्याचं मधुगंध द्यावा. थँक्यू व्हेरी मच.
अल्ट्रा सर्विंगमधूनच ही प्रेरणा मिळाली, तिथूनच इन्स्पिरेशन मिळते. फादरांबरोबर फ्रेंडशिप होते, फादरांची ओळख होते, लोकांबरोबर ओळख होते आणि सेवा करण्यासाठी दिस इज अ बिग सर्विस. त्याद्वारे आपला स्वतःचा विकास होतो. वी आर फॉर्म्ड अँड देअरफॉर आय अप्रिशिएट द सर्विस दॅट यू आर बीन डुईंग. जुबली वर्षानिमित्ताने तुम्हाला देण्यात येणाऱ्या या किचनचं विमोचन झाल्याचं मी घोषित करतो. छान 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 छान. ओके.